नमस्कार, मी समीक्षा देशमुख। कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। निवडणूक खर्चाचा ताळमेळ बसवताना उमेदवारांची दमछाक। आर्थिक कसरतीमुळे खर्चावर निर्बंध। नो वॉटर नो वोट, ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे प्रशासनाची धावपळ। प्रचार सभेत स्नेहल जगताप कडाडल्या, विरोधकांना दिला निर्वाणीचा इशारा। आणि मतदान जनजागृतीसाठी पेण प्रशासन सरसावले। आता पाहूया सविस्तर बातम्या। निवडणुकीदरम्यान मनी आणि मसल पॉवर याचा उपयोग होऊ नये यासाठी आदर्श आचारसंहिता लावण्यात आलेली असते। त्या अंतर्गत प्रचार खर्चावर मर्यादाही लावण्यात आली आहे। लोकसभेसाठी उमेदवारांना 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा आयोगाने निश्चित केली आहे। सद्यस्थितीत एकीकडे अव्वाच्या सव्वा खर्च होत असतो, त्यावर निवडणूक आयोगाची करडी नजर असते। त्यामुळे प्रचारादरम्यान करायच्या खर्चावर उमेदवारांकडून आपोआपच निर्बंध येत असतात। रायगडातील 2 दिग्गज उमेदवारांनी आजवर केलेल्या खर्चावर एक ओझरती नजर टाकूया। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी आजवर 6,76,920 रुपये, तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी 21,92,104 रुपये प्रचारावर खर्च केले, तर इतर उमेदवारांचा प्रचार खर्च लाखांपेक्षाही कमी आहे। उमेदवारांना प्रचार साहित्य, सभा, रॅली, वाहने, कार्यकर्त्यांचे खाणेपिणे आदींचा समावेश असतो। या बाबींचा हिशोब खर्च संनियंत्रण समितीकडे सादर करायचा असतो। तसेच उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगही लक्ष ठेवत असते, त्यामुळे उमेदवारांची आर्थिक कसरत होत असते। निवडणुकीच्या कालावधीत विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारण्यात येते। कधी रस्ते तर पाणी अथवा कारणास्तव ग्रामस्थ किंवा शहरी मतदार मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी देत असतात। असाच प्रकार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घडलाय। येथील निडीतर्फे अष्टमी ग्रामस्थांनी पाणी नाही तर मतदान नाही असा पवित्रा घेतला आहे। निडीतर्फे अष्टमी या गावासाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली आहे, मात्र या पाणी योजनेच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही। त्यामुळे संतप्त निडीतर्फे अष्टमी गावातील ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। गावाला पाणी नाही मिळाले तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। अर्थातच वॉटर नाही तर वोट नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असून इंडिया आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली। यात युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। महायुतीचे नारायण राणे यांच्या विरोधात आघाडीचे विनायक राऊत यांच्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कडवी लढत आहे। त्यात दोन्ही उमेदवारांकडून दणक्यात प्रचार करण्यात येत आहे। आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जिल्हा शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली। युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, रुची विनायक राऊत यांच्यासह स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर। एक कर्तव्य देशप्रेमाचे, एक कर्तव्य लोकशाहीचे, एक कर्तव्य मतदानाचे, एक कर्तव्य सन्मानाचे। चला मतदान करा आणि कर्तव्य बजवा। सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे पुन्हा स्वागत। स्वर्गीय माणिकराव जगतापांचे नाव घेऊन टीका टिप्पणी केली तर याद राखा असा निर्वाणीचा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी विरोधकांना दिला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ बिरवाडी येथे जाहीर सभा आयोजित केली होती। या सभेमध्ये त्या बोलत होत्या। रायगड लोकसभा निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। त्यातच महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या समर्थकांकडून स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यावर टिप्पणी करण्यात आली होती। त्याचा समाचार स्नेहल जगताप यांनी घेतला।
विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते हेच विजयी होतील असा विश्वासही स्नेहल जगताप यांनी व्यक्त केला. पण आपण प्रचार करत असताना माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांबद्दल जर टीका टिप्पणी केली आणि त्यांचा जर का या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच मतदान जनजागृतीसाठी पेणमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. पेण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय यांचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी सेजल, पेण नगर परिषद मुख्य अधिकारी जीवन पाटील, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वन अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रॅलीत सहभाग घेतला. प्रांत कार्यालयातून सुरुवात करण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरातून फिरवण्यात आली. त्यात मतदान करण्यासाठी घोषणा करण्यात आल्या तसेच मतदान जागृतीपर गीते सादर करण्यात आली. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.